नमस्कार मंडळी. आपण आज तयार करणार आहोत जगातील सोपी आणि चविष्ट अशी भजी. आपण कांदा भजीला ना खूप असं प्राधान्य देतो कधीही सुद्धा. कांदा भजी खूप छान टेस्टी. पण आज तयार करणार आहोत कोबीची भजी. इतकी सुंदर झालती ना, तुम्ही विचार सुद्धा करणार नाहीसा. क्रंची, कुरकुरीत. तर हे बघा, इथं घ्यायचा कोबी. आता संक्रांत जवळ आले आणि भाज्यांचा असा भरभराट आपल्या फ्रीजमध्ये पडला असतो. तर कोबी ना आपण जास्त आणतो, कारण एवढासा थोडासा कोबी तर आपल्याला संक्रांतीला कोण देत नाही. म्हटलं एकदम मोठा गड्डा आहे आणि कोबीचं बनवायचं काय म्हटलं, आज तयार करायची भजी. दुसऱ्याची संक्रांत आहे, पोळ्या करायच्या असतात. कांदा भजी, बटाटे भजी आपलं साधं सिंपल आहेच, भज्यांचा प्रकार आहेत. आज म्हटलं करायचं एकदम क्रंची, कुरकुरीत, टेस्टी अशी कोबीची भजी. कोबी छान असा बारीक कट करून घ्यायचा, अगदी भाजीला कट करून घेतो ना तसाच. म्हणजे ह्यामध्ये कष्टसुद्धा नाही करायचे. म्हणजे असला कापा तसला कापा असा काही विषय येत नाही. तर कांद्याची पात आहे तीसुद्धा घातली आहे, लसणाची पात आहे तीसुद्धा घातली आहे. एवढ्याची तर आपण भाजी करू शकत नाही राहिलेल्याची, मग त्यासुद्धा भाज्या मी ह्यामध्ये ॲड केल्या आहेत. कांदासुद्धा 2 मिडियम साईजचे कट करून घेतले होते. ओवा घालायचा, जिरे घालायचं, चिली फ्लेक्स घालायचं. जितके काय मसाले आवडीचे असतील ते तुम्ही ह्यामध्ये ॲड केले तरी चालतात. कसुरी मेथी घातली आहे, कोथिंबीर देशी घातली आहे कट करून, भरपूर असं कोथिंबीरचा, लसणाचा, आलं, लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे मिक्सरमधून. तेवढं तिखट पाहिजे तिथं मिरचीचा वापर करून घ्यायचा. बेसन पीठ घालायचं, तर इथं 4 ते 5 चमचे बेसन पीठ घातले. आणि ही भजी क्रंची होण्यासाठी 1 चमचा इथं रवा वापरला आहे. धनाजिरा पावडर, हिंग पावडर इथं घातलेत. मसाले जितके तुम्हाला आवडीचे आवडतात ते सुद्धा ॲड केले तर चालतं. आणि शेवटीला ना लिंबू पिळायला अजिबात विसरायचं नाही. अर्धा लिंबू पिळून टाकलं आहे. थोडंसं किंचितसा सोडा घालायचा आणि सगळं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं. तर हे तयार झालं आहे भज्याचं पीठ. खूप सुंदर अशी भजी तयार झाली. कांदा भजी खाल्ला असाल, बटाटा भजी खाल्ला असाल, पालक भजी खाल्ला असाल, कोबीची भजी ट्राय करायला काही हरकत नाही. खूप छान टेस्टला लागतात. खूप छान असं ऑप्शन आहे. कोबी तर आपल्या घरामध्ये असतं आणि कांद्याचा वापरसुद्धा कमी होतो. आणि भजी जरा वेगळीसुद्धा खायला घरच्यांना आवडतात. तर माझ्या मिस्टरांना ना अगदी त्यांना वाटलं की रेग्युलर जे करते ना तशाच पद्धतीनं भजी असतील. क्रंची करकरीत झालती आणि लगेचच खायला घेतली. तर म्हटली कांद्या भजीपेक्षा, बटाटा भजीपेक्षा ही सुंदर अशी भजी तयार झाली आहेत. लगेच मिक्स करायचं पीठ आणि करायला घेतलं आहे. ताजी भजी, गरम भजी, आपला टमाटर सॉस असू दे, शेजवान चटणी असू दे, हिरवी चटणी असू दे, बरोबर सूट होत होती. खूप छान चवीला झालती. कशाची गरज नव्हती टमाटर सॉस वगैरे तरीसुद्धा घेतलं होतं खाण्यासाठी. खूप छान झालतीत बघा. क्रंची अशी तळून घ्यायची. पीठ जास्त वापरायचं नाही, बेसनचं पीठ. म्हणजे अशा पद्धतीने खेकडा भजी असल्यासारखे दिसतात. आणि कोबीसुद्धा छान तळला की क्रंची असा लागतो. कांदासुद्धा वापरला आहे, कांद्याची पात घातली आहे, लसणाची पात घातली आहे आणि घेतला आहे टमाटर सॉस खाण्यासाठी. कुरकुरीत भजी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आवाज येणार नाही, म्यूट केला आहे मी. तर चला असंच चॅनल पाहत राहा आणि जाता सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद.